नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात आज आपण बनवणार आहोत साठवणीतला कांदा लसूण मसाला. कसा बनवायचा ते बघणार आहोत. कोणी याला काळा मसाला, कांदा लसूण मसाला म्हणतात, तर काही ठिकाणी काळं तिखट म्हणतात. या मसाल्याला रंग बघा काय सुंदर आलाय आणि चव ही तितकीच अप्रतिम आहे. या पद्धतीने तुम्ही जर मसाला बनवला तर मसाल्याचा रंग आणि चव ही बदलणार नाही, तशीच्या तशीच राहते. फक्त हा मसाला वापरून तुम्ही कोणतीही भाजी पटकन बनवू शकता. दुसऱ्या मसाल्यांची गरजही पडणार नाही. आता काही जणांकडे एकदम झणझणीत मसाला बनवतात, तर काही जणांकडे मध्यम तिखट बनवतात. जर तुम्हाला झणझणीत मसाला बनवायचा तर कोणती मिरची वापरायची आणि मध्यम तिखट बनवायचा तर कोणती मिरची वापरायची पुढे सांगणारच आहे. अगदी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. त्यामुळे तुम्हाला मसाला बनवायला अजिबात अवघड वाटणार नाही. चला तर साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते. मिरची कोणकोणती वापरायची आहे ते बघूया. खूप झणझणीत नाही तर मध्यम तिखट असा मसाला बनवायचा आहे. 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. शंकेश्वरी मिरची मध्य तिखट असते पण चवीला खूप छान असते, त्यामुळे मी इथे 1.25 किलो शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे. या मिरचीमुळे मसाल्याला चव छान येते. त्यानंतर मी इथे 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे. खूप झणझणीत असते आणि मसाला तिखट होतो याने झणझणीत. त्यानंतर इथे मी 250 ग्रॅम काश्मीरी मिरची घेतलेली आहे. या मिरचीमुळे फारसा मसाल्याला फरक पडत नाही, पण रंग खूप छान येतो. तर इथे आपण चवीसाठी शंकेश्वरी मिरची वापरली आहे. रंगासाठी इथे आपण 1/2 किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि मसाल्याला झणझणीतपणा यावा यासाठी आपण इथे 1 किलो लवंगी मिरची घेतली आहे. तर मध्यम तिखट मसाला बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे मिरच्यांचं प्रमाण घेऊ शकता. आणि जर तुम्हाला झणझणीत बनवायचे असेल तर लवंगी मिरचीचं प्रमाण जास्त वाढवू शकता. बाजारातून मिरची आणल्यानंतरच देठ काढून उन्हाला ठेवायची आहे. मी इथं आणतानाच देठ काढलेली मिरची आणली होती, म्हणून मी डायरेक्ट उन्हाला लावली. खूप जास्त 3 ते 4 तास उन्हाला लावायचे आहे. खूप जास्त ऊन द्यायचं नाही. जर जास्तच मऊ असतील तर 1 तास एक्स्ट्रा ऊन तुम्ही देऊ शकता. पूर्ण दिवस उन्हात ठेवू नका, नाहीतर जास्त उन्हामुळे मिरचीचा कलर जो आहे ते रंग फिकट पडतो. सगळ्या मिरच्या व्यवस्थित सुकल्या आहेत. हे पहा, मिरच्या सुकल्यानंतर आता मसाला बनवायला वेळ नसेल तर तुम्ही मिरच्या पॉलिथिनमध्ये भरून ठेवा, म्हणजे मऊ पडणार नाहीत. तर मिरच्या सुकल्या हे कसं ओळखायचं तर मोडून पाहायची. आता मी मोडून दाखवली ना, तशी मोडून पाहायची, म्हणजे पटकन कळतं की आपल्याला मिरची सुकल्या आहेत की नाही. ते व्यवस्थितच सुकवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ओळखायचे. दोन्ही बोटाच्या मध्ये अशी मिरची धरायची आणि अशी तोडून बघायची. हे पहा, सुकलेले आहेत का नाही ते कळतात आपल्याला. ती मिरची कशी ओळखायची ते पहा. हे पहा, झणझणीत लवंगी मिरची एकदम बारीक नाजूक अशी असते. तिची साल पातळ असते आणि तिच्यावर छान चकाकी असते. ही शंकेश्वरी मिरची अशी चपटी असते आणि साल जाड असते तिची. चला तर आता आपण ही काश्मीरी मिरची आहे जी रंगाला खूप छान असते. हिच्यामुळे तिखटाला रंग छान येतो आणि थोडी पसरट असते. तुम्ही दुकानामध्ये लिस्ट दिली की ते व्यवस्थित मिरच्या काढून देतात. तर आता इथे मी मिरच्याचे प्रमाण आणि मिरच्या कशा ओळखायच्या ते दाखवले आहेत. आता आपण मसाले पाहूया. तर मी इथे घेतलेले आहेत आता इंदोरी धने 1/2 किलो आहेत. इंदोरी धन्याला रंग खूप छान असतो, शिवाय वास देखील खूप छान येतो. त्यामुळे मसाल्यात वापरताना कायम इंदोरी धनेच वापरावेत. मी इथे इंदोरी धने वापरणार आहे. मसाल्याच्या दुकानात सांगितले की ते तुम्हाला देतील. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 20 ग्रॅम तमालपत्र, 20 ग्रॅम दगडी फूल आणि 10 ग्रॅम 100 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे जिन्नस मी मुद्दाम एकत्र ठेवले आहेत. हे बिना तेलाचे किंवा अगदी कमी तेलात भाजले तरी चालतील. यासोबत आपल्याला लागणार आहे आता. तर यासोबत आता आपल्याला लागणार आहेत 2 जायफळ घेतलेले आहेत मी आणि 20 ग्रॅम खडा हिंग घेतलेला आहे
आणि 60 ग्रॅम हळकुंड आहेत. या वस्तू मोठ्या आणि कडक आहेत. त्या बत्त्याने फोडून मग त्या मसाल्यात वापरायच्या आहेत, म्हणून एकत्र ठेवल्या आहेत. असे खडे मसाले कोणते आणि किती वापरायचे आहेत ते पाहूया. आता खडे मसाले कोणते आणि किती वापरायचे आहेत ते पाहूया. मी इथे एकत्र सर्व मसाले काढून घेतले आहेत. मोहरी 100 ग्रॅम घेतलेले आहे. जावित्री 20 ग्रॅम, दालचिनी 40 ग्रॅम आहे आणि चक्रफूल 40 ग्रॅम आहे. मसाला वेलची 20 ग्रॅम, लाल फूल 20 ग्रॅम, काळे मिरे 40 ग्राम, त्रिफळा 40 ग्राम, शाही जिरे 40 ग्राम आणि लवंगा 30 ते 35 ग्राम घेतलेले आहेत. हिरवी वेलची 40 ग्राम, नागकेशर 40 ग्राम. आता बाकीचे आणखीन मसाले पाहू. त्यानंतर लागणार आहेत 250 ग्राम साधे जिरे. यासोबत आपल्याला लागणार आहे 1 किलो कांदा आणि अर्धा किलो लसूण. आणि इथे मी तेल अर्धा किलोच्या आसपास घेतलेलं आहे, लागेल तसे घालणार आहोत. आणि नमक मी 750 ग्राम घेतलेलं आहे. जास्तही वापरू नका, नाहीतर खारट होते चटणी आपली. हे मीठ थोडं मी उन्हाला वाळवून घेतलेलं आहे. मीठ एकदम वल्लं येतं त्यामुळे वाळवून घेतलेलं आहे. पहा छान सुकलेलं आहे, पाणी अजिबात नाही याच्यात. तेल आणि खडे मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करते आणि मसाला टिकूनही राहतो. त्यामुळे मिठाचं प्रमाण यापेक्षा जास्त घेऊ नका, नाहीतर मसाला खारट होईल, नंतर भाज्या देखील खारट होतील. यासोबत आपल्याला आता खोबरं घ्यायचं आहे. सुकं खोबरं घ्यायचं आणि काळ्या पाटीचं खोबरं घ्यायचं, त्याला छान चव असते. ते पांढरं शुभ्र असावं. खोबरं जरा जरी खवट असेल तर मसाल्याचा लवकरच वास येऊ शकतो. आणि इथे मी किसून घेतलेलं आहे, तुम्ही पातळ कापी करून घेऊ शकता. आता पूर्वतयारी काय काय करायची आहे ते पाहूया. इथे मी कांदा एकदम पातळ काप करून उन्हात सुकवून मग शिजवून घेतलेला आहे तेलात. आणि तुम्ही जर डायरेक्ट पातळ काप करून शिजवणार असाल तर काय करायचे, कांदा भाजत घातला की त्याच्यात मीठ घालायचे, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो. आणि असा कलर येईपर्यंत भाजा. कांदा भाजायला उशीर लागतो. आणि जर तुम्हाला उन्हात वाळवायचा असेल तर मग गॅस बी कमी लागतो आणि कमी वेळेत तयारही होतो. इथे मी अर्धा किलो लसूण सोलून घेतलेला आहे. हळकुंड, जायफळ आणि हिंग बत्त्याने फोडून घेतलेले आहेत. फोडून घ्यायचे. ही पूर्वतयारी सगळी आधी करून ठेवायची. आता आपण सर्वात पहिल्यांदा मसाले भाजून घेऊया. सर्वात पहिल्यांदा धने भाजून घ्यायचे आहेत. का सुगंध येईपर्यंत धने छान भाजून घ्यायचे आहेत. अजिबात धन्याला असं सोडायचं नाही, सतत असं हलवत राहायचं आहे. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची एकदम. तुम्ही हवं तर चमच्याभर तेल घालून धने भाजू शकता. मी असेच भाजायला घेतलेले आहेत आणि सतत हलवत राहायचे, नाहीतर खाली करपू शकतात. हे पहा, धने आता खूप छान भाजलेले आहेत आणि वासही खूप छान सुटलेला आहे. तर याला आता आपण काढून घेऊया. तर एका पाटीत मी आता सर्व मसाले असेच भाजून काढून घेणार आहे. हे पहा, मी धने काढून घेतलेले आहेत. आता आपण तमालपत्र भाजून घेऊया. वरून एवढं तेल घेतलेलं आहे, पाव चमचाही तेल नाही, खूप कमी तेल आहे. यालाही आपण मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, कोणताही मसाला करपला नाही पाहिजे. तर हे पहा भाजलेलं आहे. हेही आपण आता काढून घेऊया. आता हे दगडफूल भाजून घ्यायचे आहे. हे पहा, यालाही थोडंसं तेल टाकून सतत हलवत मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट याला लागणार आहेत. 1 ते 2 मिनिट भाजून घेणार आहे. भाजलेला आहे. याला आता मी काढून घेते. ते मी तीळ घेतलेले आहेत. तीळ कोरडे भाजू शकता किंवा याच्यात तुम्ही थोडंसं तेल घालू शकता. मी असेच भाजून घेणार आहे. आता तीळ ही छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. छान वास सुटला पाहिजे याचाही. तुम्ही तेल टाकून भाजणार असाल तर त्याच्यावरती काहीतरी झाका, नाहीतर सगळे तडतड उडतात. मंद आचेवर छान फुलेपर्यंत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, छान फुललेले आहेत. याला मी आता काढून घेते. आता इथे थोडंसं तेल घालायचं आहे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी याला भाजून घेते.
तुम्ही जर खोबऱ्याचे काप केले असतील तर तळून घ्या, थोडा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे खोबरं. हे पहा, असं खोबरं मी आता किसून घेतलेलं आहे, त्यामुळे असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही काप केलं तर तळून घेऊ शकता. आता मी काढून घेते, सेपरेट काढून घ्यायचं आहे, मसाल्यात मिक्स करायचं नाही. कढई आता मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. तेल घालायचे आहे. तेल तापलेलं आहे. आता जायफळ फोडून घेतलेलं आहे, भाजून घ्यायचं आहे. फोडूनच घ्यायचे हे सर्व, म्हणजे तळायलाही आपल्याला बरं पडतं. या गोष्टी थोड्या मोठ्या असतात आणि कठीणही असतात, त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून चांगल्या फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. थोडा वेळ लागतो याला. हे पहा, आता तळून निघलेत. आता आपण हळकुंड तळून घेऊया. हे पहा, हळकुंडे छान तळलेले आहेत आणि फुललेले आहेत छान. आता काय करायचं, तेल पूर्ण नितळवून काढून घ्यायचं आहे. जास्त तेल गेलं की मिरच्या कुटल्या जात नाहीत छान. आता हिंग तळून घेऊया. हिंगही छान तळून घ्यायचं आहे. हिंगाचे खडे आता तळून घेतलेले आहेत. आता उरलेले मसालेही कमी तेलात असे तळून घ्यायचे आहेत. तर ही बडी वेलची, मसाला वेलची तळून घेऊया. छान फुलली पाहिजे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि तळून घ्यायची आहे. एक एक मसाला मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आणि पूर्ण तेल नितळून मगच काढायचं आहे, नाहीतर मिरची कुठली जाणार नाही व्यवस्थित. आता आपण चक्री फूल तळून घेऊया. आता मी लाल फूल तळून घेतलेलं आहे. आता आपण लवंगा भाजून घेऊया. आता आपण त्रिफळाही भाजून घेऊया. आता हे तळून घेऊया. जावित्री आता तळलेले आहे, काढून घेऊया. आता मी तेल कमी केलेलं आहे. आता याच्यात आपण हे भाजून घेऊया. मोहरी आता तडतडायला लागलेली आहे. हे पहा, याच्यात आता शहाजिरं घालायचं आहे आणि साधं जिरे घालायचे आहेत. तर शहाजिरं, साधं जिरं याच्यातच भाजून घ्यायचं. चांगलं सरसं तडतडून द्यायचे, मग घालायचे याच्यात आणि भाजून घ्यायचं. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. सतत हलवत राहा, करपून द्यायचे नाही बिलकुल. फक्त आपल्याला काय करायचं आहे, गरम करायचं आहे. वास खूप छान सुटला की काढून घ्यायचं आहे, करपवायचंही नाही. थोडेसे तेल घालून आता मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. जास्ती तेलाचा वापर करायचा नाही, बिलकुल कमी तेलात आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर अशाच आता मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे. मोठ्या कुठल्या तर भांड्यात तुम्ही भाजून घेऊ शकता. मिरच्या चांगल्या सुकवून घेतल्या ना की भाजायला वेळ लागत नाही, लगेच भाजल्या जातात. मग हे पहा, 2 ते 3 मिनिट भाजायला लागलेले आहेत. काही मिरच्या छान भाजलेल्या आहेत. अशाच आता सर्व भाजून घेते मी. चला तर याला काढून घेऊया. मिरच्याही भाजून तयार आहेत आणि मसालाही आपला तयार आहे. तर इथे का मिरच्यात जर तुम्हाला म्हटले ना मसाला भाजलेला मिक्स करून द्या, तर तुम्ही मिरच्यातच हे मिक्स करून देऊ शकता. आम्ही विचारलं होतं तर म्हटले वेगवेगळ्या आणा, म्हणून मी वेगवेगळे ठेवलेले आहेत. आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे. जर खोबऱ्याचे काप असतील, जर म्हटले मिक्सरला बारीक करून द्या, तर तुम्ही खोबरं, लसूण आणि कांदा भाजलेला आहे ना, तोही एक जागी जरी मिक्सरला बारीक करून दिला तरी चालेल. विचारून करू शकता. आम्हाला म्हटले किसलेलं खोबरं चालेल म्हटल्यानंतर मी काय केलेलं आहे, पॉलिथिनमध्ये भरून ठेवलेलं आहे, म्हणजे एकदम मऊ पडणार नाही. आणि ते लसूणही वेगळा घेतलेला आहे आणि नमक घेतलेलं आहे. आता आपण आणि कांदाही आहे भाजलेला, वेगवेगळं देणार आहे. ते म्हणले आमचं आम्ही बारीक करतो, त्यामुळे आता हे सगळं मी आता पॅक करून डंकावरती कुटून आणते. अशा पद्धतीने मी आता कुटून आणलेला आहे. याचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि याचा सुगंधसुद्धा मस्त झणझणीत येतोय. डंकावरती कुटल्यामुळे यातील तेल किती रिलीज झालेलं आहे पहा. किती छान स्ट्रेक्चरी आलेलं आहे हे पहा. आता या मसाल्यापासून तयार होणारे भाजीची चव एकदम मस्त असणार आहे. आता हा मसाला साठवायचा कसा, मसाला ठेवताना काचेची किंवा चिनी मातीचीच भरणी वापर करायचा आहे.
कोणतीही मेटलची किंवा प्लास्टिकची भरणीचा वापर करायचा नाही, कारण प्लास्टिकच्या डब्यात मसाला ठेवला की 2 ते 3 महिन्यात त्याची चव बदलते आणि वासही बदलते. स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या डब्यात हा मसाला ठेवला तर या मसाल्यामधल्या मिठामुळं डबा पण खराब होतो आणि मसाला पण खराब होतो. चिनी मातीची भरणीसुद्धा तुम्ही चांगल्या क्वालिटीची वापर करा, नाहीतर मसाल्यातील तेल शोषून घेते आणि मसाला खराब होतो. सगळ्यात चांगला ऑप्शन तुम्ही काचेच्या भरणीतही ठेवू शकता. फक्त भरण्या हवाबंद असाव्यात. मसाला भरण्याआधी भरण्या स्वच्छ धुवून उन्हाला लावून घ्यायच्या आहेत, मगच मसाला भरायचा. मसाल्याला अजिबात पाण्याचा हात लावू नका. रोजच्या वापराचा मसाला छोट्या भरणीत काढून घ्यायचा, बाकीचा मसाला वेगळ्या भरणीत भरून ठेवायचा आहे. लागेल तसा काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने मसाला कसा साठवायचा ते मी सांगितलं आहे आणि मसाला खराब होऊ नये म्हणून काही टिप्सही दिल्या आहेत. तर नक्की त्या टिप्स फॉलो करा. मसाला अजिबात खराब होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.